पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आपण चातुर्वर्ण्य मया सृष्टमवरती 1-2-3 व्याख्यानामध्ये आपल्याला जसा वाटला तसा विषय मांडला आणि शेवटी निष्कर्ष एकच आहे की आपली प्रवृत्ती सत ठेवावी आणि आपलं कर्तव्य जे आहे ते आपण योग्य प्रकारे सांभाळावं आणि जो ज्या जातीत आहे, जो ज्या वर्णाचा आहे, जो ज्या परिस्थितीत आहे त्याप्रमाणे त्याला जो व्यवसाय, जो उद्योग स्वीकारावा लागेल तो त्यांनी प्रामाणिकपणे करावा। त्याशिवाय या काळामध्ये त्याला फार वेगळी उत्तरं आपल्याला देता येतील असं नाही आणि कर्मावरती अजून विवेचन संपत नाहीच आहे। त्यामुळे जिथे जिथे ते कर्माचं विवेचन येईल तिथे तिथे जिथे संदर्भाचा प्रश्न असेल तिथे तो आपण विचारात घेऊच या। आता ह्याच्या पुढचा श्लोक जो आहे तो 14वा श्लोक आहे। न माम कर्माणि लिंपन्ति न मे कर्म फले स्पृहा इतिमाम योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते। त्यांनी सांगितलं की मला ना कोणतंही कर्मलेप पावतं, ना मला कोणत्या कर्माच्या विषयी आकर्षण आहे, स्पृहा आहे, इच्छा आहे, फलाची आकांक्षा आहे, असं माझ्या बाबतीत काहीच नाही आहे। इतिमाम योऽभिजानाति, अशा प्रकारे या गुणविशेषासहित किंवा या गुणवैशिष्ट्यांसहित हे गुणविशेष जो जाणून घेतो माझे, तो कर्मभिर न स बध्यते, त्याला कर्माचा लेप कधीच लागत नाही। त्याचं कारण असं की माझं यथार्थ स्वरूप त्यांनी जाणलं की त्याला त्याचं स्वरूप कळतं की आपण काय आहोत। एका परमेश्वराशिवाय आपण काही नाही, एका परमेश्वराच्या संकल्पाशिवाय अन्य काही संभवत नाही आणि परमेश्वरी संकल्प असा आहे की ज्या संकल्पाबरोबरच ती माया जन्माला येते। त्या परमेश्वरी संकल्पाबरोबर जन्माला आलेली जी माया आहे तीच हे सर्व करते, कारण सगळं संकल्पातनं उद्भवणार आहे। ही सर्व सृष्टी संकल्पित सृष्टी आहे, त्यामुळे या संकल्पामुळे जे घडतं त्याच्यात माझा काही संबंध नाही, मी त्यापासून दूर आहे आणि हे सगळं घडण्यामध्ये मला काही पाहिजे आहे म्हणून मी हे करतो असं काही नाही आहे आणि हे सगळं काही त्या प्रकृतीमुळेच केलं जातं, ती घडवते। फक्त तिच्या मागे माझं अधिष्ठान आहे, तिच्या मागे माझा आधार आहे। या संबंध सृष्टीला उभं राहण्याकरता जो पाया आहे तो पाया मी आहे। आता कोणत्या शब्दात आपल्याला आवडेल, पटेल, रुचेल किंवा मनाला समजून घेताना बरं वाटेल ते स्वरूप आपण लक्षात ठेवावं, म्हणून त्यांनी इथे एकाच ओबीमध्ये त्याचं विवेचन केलं आहे। हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले, हे माझ्यामुळेच झालं आहे परंतु हे मी केलेलं नाही आहे। ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा, हे ज्यांनी जाणून घेतलं तो या कर्मबंधनापासून मोकळा आहे। कारण सारखं त्यांना सांगायचं आहे कर्माचा विषय का,
एकदा सर्व उपनिषदांचं सार सांगायची वेळ आल्यावर गीतेत त्यांनी कर्माचा इतका उहापोह का केला? कारण हा पृथ्वीलोकच कर्ममय आहे. हा कर्मलोकच आहे. केवळ केलेल्या कर्माचं फळ भोगणे आणि फळ भोगत असताना निर्माण केलेलं कर्म पुन्हा भोगण्याकरता तयार होतं. असं ते सारखं कर्म भोगून संपवायचं आणि पुन्हा नवीन निर्माण करायचं. ते नवीन निर्माण झालेलं पुन्हा भोगायचं. हा जो सारखा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे जे आचार्यांनी त्यांच्या स्तोत्रात म्हटलंय तसंच की तोच विषय आहे इथे सुद्धा, की हे पुन्हा पुन्हा तिथे तत्वज्ञानाच्या भूमिकेतून पाहिलं, इथे प्रकृतीच्या वास्तवातून सांगितलंय की मनुष्य हा कर्मलोक असल्यामुळे माणसाने काय जाणून घ्यावं की हा कर्माच्याच करता निर्माण झालेला जर लोक आहे तर हा परमात्मा यात कुठे आला? कारण परमात्म्याचं कर्म नाही, परमात्म्याचं कर्म आम्हाला भोगावं लागत नाही. परमात्मा काही कर्म निर्माण करून आम्हाला भोगायला देत नाही. जे आहे ते आमचं आहे आणि आमचं कर्म आम्ही भोगतो आणि हे सगळं जग निर्माण करण्याचं काम करून करते. तर भगवंताचा जो संकल्प आहे ती प्रकृती करते. म्हणून त्यांनी इथे म्हटलं हे मजची स्तव झाले, हे माझ्याचमुळे माझ्याच करता स्तव माझ्याकरताच झालेलं आहे. तरी म्या नाही केले, हे माझ्यामुळे जरी घडलं असलं, कारण कोणत्याही घडण्याला कारण मीच आहे. हे आता तत्वज्ञानाचा अभ्यास करणाऱ्यांनी भगवंत म्हणतात लक्षातच ठेवायचं आहे की ही गोष्ट आमच्या 100% लक्षात पाहिजे की या जगामध्ये एका भगवंताशिवाय वेगळं काय, एका भगवंताशिवाय आम्ही काय आहोत, एका भगवंताशिवाय सृष्टी काय आहे, एका भगवंताशिवाय ह्या सगळ्या कालानिहाय घडणाऱ्या घटना आहेत, त्याला अर्थ काय? काही नाही आहे. आणि म्हणून हे सगळं जर काही असेल तर तो एकटा एक भगवंतच आहे, त्याच्याशिवाय अन्य कोणी नाही. परी म्या नाही केले, पण हे मी रचलं नाही. रचण्याचं स्वातंत्र्य कोणाला आहे? प्रकृतीला. प्रकृती वास्तविक माझ्या नियंत्रणात आहे, परंतु ती माझ्या नियंत्रणात राहून स्वतंत्रपणाने ती तिचं कार्य करते. जसं आपल्यावरती कर्माचं नियंत्रण आहे, बंधन आहे, त्या बंधनात राहूनच आपण आपलं स्वातंत्र्य उपभोगत असतो. ही स्वतंत्रता उपभोगताना आपण मोकळे आहोत. म्हणजे आता आपल्याला पाणी गरम आहे किंवा नदीच्या किनाऱ्यावर गेलो आहे, आता तिथे पाणी उपलब्ध आहे, आंघोळ करणं शक्य आहे. आता तिथे वस्तुस्थिती जी आहे ही आमच्या प्रारब्धवशामध्ये आम्ही येऊन पोचलेलो आहे. तिथे आम्ही खूप थकलो आहे, आम्ही खूप कंटाळलो आहे, आम्ही खूप मळलो आहे. मग आंघोळ करायची का नाही करायची हे आमचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे ही जी मिळालेली प्राप्त परिस्थिती आहे की प्यायला सुंदर पाणी आहे, आंघोळीला चांगले पाणी आहे, हे आम्हाला भगवंताने उपलब्ध करून दिलेला आमच्या प्रारब्धाचा भोग आहे. पण ह्या प्रारब्धाच्या भोगातून पुढं काय करायचं हे आमचं कर्म आहे. त्यामुळे भगवंतांनी सांगितलं की मी त्या प्रकृतीला अधिष्ठान दिलं की बाबा हे जग रचायचं आहे, तर ते रचायचं आहे तर तू जसं रचायचं तसं रच. त्याला काय नियम लावायचे ते लाव. तिने त्रिगुणाचा नियम लावला, कदाचित दुसऱ्या ठिकाणची प्रकृती आहे तिने 7 गुणांचा नियम लावला असेल, कदाचित आणखीन एखाद्या ठिकाणच्या प्रकृतीत 9 गुणांचा नियम असेल. आपल्याला काय माहिती की ती सगळी सृष्टी निर्माण करण्याकरता ती काय स्वीकारते. ते प्रत्येक ठिकाणी प्रकृतीला जे करायचं आहे ते प्रकृती करते, मी करत नाही. हे करण्याचं स्वातंत्र्य प्रकृतीला आहे. नियम बंधनं घातली आहेत ती प्रकृतीने घातली आहेत, भगवंतानी नाही. भगवंतानी फक्त चैतन्य हे अधिष्ठान दिलेलं आहे, त्याच्याशिवाय प्रकृती सगळं पुढचा व्यापार व्यवहार करते. ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. ज्यांनी हे समजलं की ही प्रकृती आहे, अडकवणारी प्रकृती आहे आणि ह्यापासून स्वतंत्र परमात्मा आहे. तसा मी देहवशात प्रारब्धवशात मी ह्या देहामध्ये आहे, पण ह्या देहात असणारा माझा जो जीव आहे तो ह्या देहात जर आसक्त नाही झाला तर तो अलिप्त आहे. तो कोणत्याही क्षणी त्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन तो ह्या आसक्तीपासून दूर झाला तर अलिप्त होईल. ते म्हणतात हे सहज जाणण्यासारखं आहे. ज्यांनी हे मनापासून जाणलं, नुसतं जाणलं नाही, त्याचा अनुभव घेतला, त्याची अनुभूती घेतली की म्हणाले तो सुटलाच आहे या सर्व परिस्थितीतून. कर्मण्य कर्मय पश्येत अकर्मणीच कर्मयः स बुद्धिमान मनुष्येषु
संयुक्त कृत्स्न कर्मकृत. आता कर्मणी अकर्म जो कर्मणी अकर्म, कर्माच्या ठिकाणी जो अकर्म करतो, नंतर पश्येत अकर्मणी च कर्म जेव्हा अकर्म असतं त्या ठिकाणी तो कर्म आहे असं समजतो. सबुद्धिवान मनुष्येषु, त्याच्यासारख्या अशा बुद्धिमान मनुष्यांच्या मध्ये म्हणाले कसा आहे, संयुक्त जो योगी आहे, कृत्स्न कर्मकृत, सर्व कर्मांचा करता आहे असा जाणावा. म्हणजे आता त्याचं काय स्पष्टीकरण आहे आपण पाहूया. की भगवंत असं म्हणतात की कर्माच्या ठिकाणी अकर्म आणि अकर्माच्या ठिकाणी कर्म हे जो पाहतो, असा बुद्धिमान, असा ज्ञानी, असा विचक्षण, असा कुठल्याही गोष्टीची विवंचना करणारा, मीमांसा करणारा असा जो पुरुष आहे, संयुक्त तोच परमेश्वराशी युक्त म्हणजे जोडलेला आहे, म्हणजे योगी आहे. आणि कृत्स्न कर्मकृत, सर्व काही कर्माचा करता आहे हे जाणावं. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता, सगळं काम करत असतो पण ते काम करत असताना मी काही केलं आहे असं त्याला वाटत नाही. आपण पाहतो आहो या लग्नामध्ये एवढं सगळं चांगलं झालं, कुठे इकडचं इकडे एक सेकंदानी ठरलेला कार्यक्रम बदलला नाही, कुठे गोंधळ नाही, कुठे कमी पडलं नाही, कुठे काही उणीव भासली नाही. कोण होतं याच्या मागे? ते सांगतात अहो आमचा अमुक एक नातेवाईक आहे, तो असा आहे, तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. सगळं करून बिन बोभाट करून तो निघून गेलेला असतो, तो तुम्हाला दिसणार सुद्धा नाही. पण सगळ्या कामाची जबाबदारी घेणारा मनुष्य आहे. भगवंतानी दाखवून दिलंय की ह्या सगळ्या सृष्टीचा संहार करून झाल्यानंतर आपण पाहिलं की भगवंत खुशाल निवांत बसलेला, आडवा पहुडलेला आहे आणि आपल्या पायावरती पाय घेऊन त्याच्या नेहमीच्या पद्धतीने त्रिभंग मूर्ती भगवंताची, तसा तो शांत बसलाय. त्याला त्या पारध्यानी त्याच्या पायाला, त्याच्या अंगठ्याला लांबून आपलं सावज जाणून त्याला त्याचा वेध घेतला आहे. आणि तो पुढे आला, तो पाहतो भगवान श्रीकृष्ण आहेत. ते म्हणाले तू काही काळजी करू नको, आता हे सगळं संपलेलंच आहे, हा अवतार संपवायचाच आहे आणि तू केलंयस हे अगदी योग्य केलेलं आहेस. आणि त्यामुळे सगळं काही करून यादवांचा एवढा उत्कर्ष करून त्याच यादवांचा पुन्हा पूर्ण संहार करून त्या यादवांच्या मदानी, ते जे सगळे त्यांच्या अहंकाराने ते स्वतः जे बुडले, त्या सगळ्यांचं त्याचंही कृष्णाला काही वाटलं नाही. की जे येऊन पडलं आहे ते केलं, जे करायचं होतं ते केलं, तरीसुद्धा ज्यांना त्याचं योग्य फळ मिळवावं असं वाटत नाही. म्हणजे कृष्णाने त्या यादवांची यादवी किती ओळखली, 21वे शतक आलं तरी ती यादवी संपणार नाही. चालू आहे, कुणी असू दे म्हणाले, पण यादवांची यादवी काही संपत नाही. तर सांगण्याचा आपल्यापुढे हेतू असा की नैष्कर्म्य काय आहे. भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, हे कर्म तुला सामान्य पद्धतीने युद्धाचं कर्म करायचंच आहे, तू करून सुद्धा त्याच्यापासून वेगळा आहेस. कुर्वनपि न लिप्यते, करून सुद्धा ते तुला लेप पावणार नाहीये. जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यत, कोणतंही काम करताना अमुक एक काम मी केलं, आपण लोकांना म्हणतो अहो जरा निदान नोटीस तरी करा आम्ही काय केलं. काही आवश्यकता नाही, जे करायचं आहे ते करून ठेवलं, संपलं. आपल्या मुलांनी सुद्धा नोट करावं आवश्यकता नाही, कुणी आपल्याला त्याचं क्रेडिट द्यावं आवश्यकता नाही. आपण हे का केलं, मला करावं असं वाटतं म्हणून. आमचे डॉक्टर तळवलकर आहेत, मी त्यांना म्हणते अहो सर, आता तुम्ही सुद्धा काही वयाने लहान नाही आहे आणि तुम्ही ह्या सगळ्या लोकांच्या घरी रात्री व्हिजिटला, तुम्हाला सुट्टी एक रविवार अर्धा दिवस तुम्ही सुट्टी घेता, तुम्ही का शनिवारी अर्धी रविवारी पूर्ण, तुम्ही ह्या सगळ्यांकडे का जाता. काही आवश्यकता नाही हो म्हणाले. सगळे असंच सांगतात की डॉक्टर तुम्ही येऊ नका, बरं नाही वाटलं तर आम्ही तुम्हाला फोन करणार आहे. ते म्हणाले कल्याणीबाई मी काही त्यांच्याकडे त्यांना बरं वाटावं म्हणून जात नाही, मी माझ्याकरता जातो. कारण ते वृद्ध पेशंट आहेत,
ते माझ्यावर विश्वास ठेवू नयेत, मला बघितलं पाहिजे ते कसे आहेत. कारण त्यांना कळणार नाही आहे की माझी आता तब्येत वर आहे का खाली आहे. रेटतंय तोपर्यंत म्हातारी माणसं रेटतच असतात. मला नाही चालणार म्हणाले. ज्या पेशंटच्या घरी जाऊन बघून तो पेशंट कसा आहे असं कळावं लागेल, त्याच्या घरी मी जाणार. 10-12 लोकांच्या घरी डॉक्टर व्हिजिट्स करतात रविवारी, जे त्यांचे असे पेशंट्स आहेत. मी त्यांना म्हटलं, डॉक्टर आमच्यासारखेने तुम्हाला त्रास देणं बरं नाही. कशा करता हे एवढे टेस्ट करायच्या, उगाच आपलं सगळं नॉर्मल असतं, एकदा घेऊन यायचं आणि डॉक्टर हे एकदा बघा म्हणायचं, त्यापेक्षा न आलेलं बरं. असं म्हणून मी त्यांच्याकडे 1-2 वर्ष गेलेच नाही की रेग्युलर चेकअप आणि हे घेऊन जा आणि डॉक्टरांना बघा आणि एकदा ओके म्हणा. म्हटलं नको. डॉक्टर म्हणाले, कल्याणीबाई तुम्ही माझ्याकडे आला नाहीत म्हणून निसर्ग काही तुम्हाला क्षमा करणार नाही, त्यामुळे हे सगळं करा, माझ्याकडे या, हे मी बघणार. त्यांना काय करायचं आहे, कारण हा फुकट्या पेशंट, तो आला काय न आला काय, त्यांनी त्यांचा हेतू कोणताच इथे फलाची आसक्तीच नाही आहे, अपेक्षाच नाही आहे की त्याच्याकडून मला काहीतरी, त्यांनी मला बोलवावं, त्यांनी माझ्या, ते त्यांच्या घरी जात, पेशंट घरात नसला, असू दे ठीक आहे मी पुन्हा येईन. असं वाटत नाही की एवढा मोठा मी डॉक्टर आहे, आज एवढा सिनियर आहे, मी कशा करता जावं त्यांच्याकडे, निदान त्यांनी माझा येण्याचा दिवस तरी लक्षात ठेवा. काही नाही. ते इथे म्हणतात हे नैष्कर्म्य आहे, कसलीच अपेक्षा नाही आहे, फळाची अपेक्षा नाही, त्या कर्माच्या विषयी कोणती आसक्ती नाही आणि त्याच्यातून काही निर्माण व्हावं कुठल्याच तऱ्हेचं नाही. लोकेशना नाही, व्यवहारामध्ये आणखीन इतर प्रकारांनी नाही की हे माझं पुण्यकर्म आहे, कशाचंच नाही की त्याच्यातून पुण्य मिळावं, त्याच्यातून लोकेशना ती पण नाही. इथं फार खाली राहिली. पुण्याचा विषय तरी आपण थोडा वर मानू. पण ते म्हणतात की इथे कसं आहे बघा, म्हणाले देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे. कर्माच्या बरोबर, आता नैष्कर्म्यता त्या कर्मामध्ये तो पाहतो. आता कर्मसंगे निराशता, कर्माच्या विषयी अलिप्त आहे. फळाची या कशा कशाच्या विषयी निराशता, फळाची या विषयी. कर्माच्या संगे म्हणजे निस्संग किंवा अलिप्त. नैष्कर्म्यता म्हणजे कर्माबरोबर नैष्कर्म्यता पण जोडली की कर्म केलं तरी सुद्धा कर्म करून न केल्यासारखं, बिनबोभाटपणे करून ते कर्म तो मोकळा आहे, कोणाला कळणार सुद्धा नाही, कुणी नोट करा असं पण नाही. आणि म्हणून ते म्हणतात की आणि कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी, ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. आता उलट की जे माझं कर्तव्य आहे त्या कर्तव्याच्या बाबतीमध्ये आहोत ते काय, आम्ही 3 भाऊ आहोत, घरात जबाबदारी काय एकानेच घ्यायचा मक्ता घेतलाय का, सगळ्यांनी वाटून घ्यावी, प्रत्येकाने आपली आम्हीच काय म्हणून घ्यायची. म्हणजे करणाऱ्याच्या मागे लागत राहतं बघा, न करणारे सुटून जातात, असं सगळं मनुष्य बोलतो. इथे ते म्हणतात कर्तव्यते लागी जया दुसरे नाही जगी. म्हणाले हे जर मी कर्तव्य म्हणून स्वीकारलेलं आहे तर दुसऱ्यांनी याच्यामध्ये भाग घ्यावा, दुसऱ्यांनी मला सवड द्यावी, दुसऱ्यांनी मला मोकळीक द्यावी, मनात सुद्धा नाही. मी कर्तव्यामध्ये मीच एकटा आहे, जगामध्ये मला हे काम या व्यक्तीकरता मलाच करायचं आहे. आपण 13व्या अध्यायात बघू, ज्ञानेश्वर माऊलींनी गुरुसेवेचं कसं सांगितलंय. त्यामुळे माझ्या गुरुचा मी एकटाच भक्त आहे, मी एकटाच शिष्य आहे. मी शिष्याने काय करावं, गुरुला झोपायचं तर अंथरूण मीच व्हावं, गुरुला जेवायचं तर भोजन पण मीच व्हावं, भोजन करणारा पण मीच व्हावं, गुरुला वाढणारा पण मीच व्हावं आणि गुरुचं भोजन झाल्यानंतर त्याचं शेष मीच स्वीकारावा. गुरुच्या करता मी काय करू नये, सगळं मीच करावं आणि सगळं मीच व्हावं. ही माझी कर्तव्यनिष्ठा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की गुरुचा अनन्य शिष्य जो आहे तो दुसऱ्या कोणाकडून अपेक्षा करत नाही, त्याला वाटतच नाही, म्हणजे ते काहीच म्हणत नाहीत, ते फक्त आपल्या गुरुचा महिमाच गातात. ते अमानित्व आणि अदंभित्व जेव्हा आपल्या पुढे वाचायला येईल तेव्हा माऊलींची वाणी म्हणजे विलक्षण आहे की कसं भाव असतो
कसं आमचं प्रेम आहे हो फार, आम्हाला फार त्यांच्याविषयी वाटतं हो, म्हणून आम्ही आपले चौकशी करतो. अहो टेलिफोनवर चौकशी करायला काय जाते? आपण 4 वेळा फोन केला हो आम्ही, पण पुन्हा काही त्यांचा फोन आला, करायचा आहे काय, त्यांचा फोन आला का नाही आला? मला वाटतं मी जाईन, मला वाटतं मी करीन, मला वाटतं मला जे काही माझं कर्तव्य आहे असं वाटतं तिथपर्यंत मी कष्ट घेईन, माझा विषय संपला. म्हणाले इथे, आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी, मला मदत करायला दुसरा कोणी नाही, मी माझा एकटा करणार, हे माझंच कर्तव्य आहे. ऐसी या नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे. म्हणाले अशा ठिकाणी जी नैष्कर्म्यता आहे त्या नैष्कर्म्यतेचं स्वरूप काय सांगावं? अरे परी क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, तरी तो इही चिन्ही जाणावा, ज्ञानी आगा. परंतु म्हणाले 4 लोकांसारखा व्यवहार करत असतो. असं काही नाही की तो ज्या भावानी ज्या बुद्धीनी आपली कर्तव्यनिष्ठा चालवतो तो काही सारखा डोक्यावरती लेवल लावून फिरत नाही की नाही मला इतर गोष्टीमध्ये काही रस नाही, मी माझी कर्तव्यनिष्ठा सांभाळ, मी माझं कर्तव्य करत राहत नाही. म्हणाले असं नाही बोलत तो सगळ्या क्रियाकलापू आघवा, आचरतू दिसे बरवा, उत्तम प्रकाराने आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक कर्माचं आचरण करतो. तरी तो ही चिन्ही जाणावा, ज्ञानी आगा. तरी सुद्धा वर जे आपल्याला सांगितलं की कर्माच्या विषयी नैष्कर्म्यता, कर्माच्या विषयी निरासक्तता, कर्माच्या विषयी अलिप्तता, कर्माच्या विषयी संकल्परहितता, कोणत्याही कर्माचा तो संकल्प करायला जात नाही की हा संकल्प मी केलाय, या संकल्पाप्रमाणे व्हावं. कशा करता? यदृच्छा लाभ संतुष्ट, पुढे आहेतच, याच अध्यायातले श्लोक आहेत. आणि म्हणून त्यांनी सांगितलं जैसा का जळापाशी उभा ठाके. कसा असतो तो ज्ञानी आहे, त्याच्या लक्षणांनी तो युक्त आहे. त्याची लक्षणं कशी समजून घ्यावीत तर ते आपल्याला सांगतात. त्याची लक्षणं जैसा का जळापाशी उभा ठाके, पाण्याच्या जवळ उभा आहे. तो जरी आपण पे जळा माझे देखे, जेव्हा इतका पाण्याच्या निकट उभा आहे, तो जेव्हा आपलं प्रतिबिंब त्या पाण्यामध्ये पाहतो तरी तो निभ्रांत ओळखे, तरी त्याला माहिती आहे म्हणे मी वेगळा आहे. पाण्यामध्ये जरी मी मला पाहतो आहे तरी मला कळलं आहे की मी वेगळा आहे. मी तिथे जलाच्या शेजारी उभा आहे, माझं प्रतिबिंब येते, तो मी नाही आहे, मी त्याच्यापासून वेगळा आहे. आणि म्हणाले इथे दुसरा लगेच दृष्टांत घेतला. अथवा नावे हनजोरी गे, नावेत बसलेला आहे, तो थडीचे रुख जाता देखे वेगे, नाव जोरात वल्हवली जातीये. आणि म्हणून किनाऱ्यावरती असलेले जे वृक्ष आहेत ते वृक्ष वेगाने पळत आहेत असं त्याला दिसतं आहे. तेची साचोकारे जो पाहो लागे. पण जेव्हा तो नीटपणे पाहतो किंवा तो यथार्थ त्याचं ज्ञान घेतो तेव्हा काय होतं? म्हणाले जेव्हा त्याला बरोबर त्याची जाणीव होते, त्याची वास्तवता लक्षात येते, यथार्थ ज्ञान होतं, जो पाहू लागे, शांतपणे पाहतो, तव रुख म्हणे अचळ. तेव्हा तो म्हणतो अरे होडी धावत होती तर हे सगळे वृक्ष धावतायत असं वाटत होतं, आता होडी शांत उभी आहे तर हे वृक्ष स्थिर आहेत, हे वृक्ष काही हलत नाही आहेत. तर म्हणे तैसे सर्व कर्मी असणे, ते पुढे मानूनी वायाणे, मग आपण पे जो जाणे, नैष्कर्मू ऐसा. म्हणजे तैसे सर्व कर्मी असणे, सगळे कर्म करताना नाही मी हे करत नाही हे आम्हाला पटत नाही असं नाही, तो सगळ्या कर्मामध्ये उत्तम प्रकाराने सहभाग घेतो. ते पुढे मानूनी वायाणे. म्हणाले ते पुढे म्हणजे ते केवळ भ्रमात्मक आहे, आभास आहे. आता बघा ना, आपण आपले रोज इथे येतो, भेटतो, किंवा आता कोणता बुधवार गुरुवार आपण ठरवतो, रोज सूर्य उगवतोय, रोज सकाळी उठलं की तेच कर्म करतो, रोज सगळं स्वयंपाक आहे, पाणी आहे, घर आहे, दार आहे, व्यवसाय आहे, जे व्यवहार आहेत, पुन्हा संध्याकाळ झाली, संध्याकाळची कामधाम आहेत, की पुन्हा आपले बाहेरचे काय असतील ते उद्योग व्यवसाय आहेत, पुन्हा घरी जातो, रात्री झोपतो, रोज सकाळी उठतो, रोज. हे काय आहे? येऊन गेलेले सोमवार ते रविवार जे येऊन गेले होते ते आता माझ्या हातात आहेत का? संपले, ते उडून गेले. म्हणजे तेव्हा जे काही केलं
ते जर मला असं पकडून ठेवता येत नाही तर ते आभासात्मकच आहे, तो आभासच आहे. आता जे गेलं मागे तो भासच आहे. ते म्हणाले हा शहाणा आहे, हा जो ज्ञानी आहे त्याचं लक्षणच असं आहे की तो म्हणतो हे सगळं करावं लागतं, हे सगळं कर्म मनापासून करावं लागतं आणि ते तितक्याच उत्साहाने करावं लागतं. धृत्युत्साह समन्विता की सिद्ध्य सिद्ध्यो निर्विकार. ते कसंही हो कर्म, पण ते कर्म तितक्याच प्रेमभावाने करावं लागतं. करतो अधिक कुशलतेने करतो, पण हे जाणतो की ह्या दिवसभराचं केलेलं कर्म पास्ट टेन्स, उद्याचं केलेलं कर्म चाललं भूतकाळात, परवाचा दिवस आहे, आज म्हणताना भविष्यकाळ बोलतोय, तो वास्तवात वर्तमान म्हणून येतो आणि तो भूतकाळात जमा होतो. आणि जे भूतकाळात जमा होतं ते स्मृतीशिवाय पुन्हा मागून खेचून घेता येत नाही, त्याचा अनुभव पुन्हा घेता येत नाही. हे तो प्रतिक्षणी जाणतो आणि तो म्हणतो ह्या क्षणाला सुद्धा जे कर्म करतोय, म्हणजे आत्ताच्या मुलांना जे काही डाएटिंग करता झगडा द्यावा लागतो, तो झगडा केव्हा द्यावा लागणार नाही, जेव्हा त्यांना त्या पदार्थामधलं अयथार्थपण जाणवेल. त्या मुलांना जेव्हा वाटेल की अरे रोज पिझ्झा काय खायचा आहे, रोज पिझ्झा कशा करता, काल खाल्ला कुठे गेला, आज खाणार पुन्हा तेच, उद्या रोजच येणार आहे दुपार, रोजच्याच दुपारी पिझ्झा खायचा काय खरं नाही, रोजच बर्गर खायचा काय खरं नाही. आणि म्हणून त्यांनी जे इथे म्हटलंय ते म्हणले कर्म मनुष्य योग्य कर्माला तो कसा वळतो त्याकरता सांगितलंय की कर्माची अयथार्थता समजली की कर्म तर करायचंच आहे, जेवायचं तर आहेच आहे. मग कोलेस्ट्रॉल वाढवणारा पिझ्झा खायचा, चीज खायचं का आपल्या शरीराला आरोग्य देणारं सात्विक अन्न खायचं ठरवतो. केव्हा ठरवेल, जेव्हा ह्या सगळ्याचं फोलपण त्याच्या विचारांच्या कक्षेत येईल तेव्हा. जोपर्यंत त्याला वाटतं नाही ईट ड्रिंक अँड बी मेरी, बस दिस इज द फिलॉसॉफी ऑफ आवर लाईफ, हीच आमची फिलॉसॉफी, हेच आम्ही जाणतो, असं जोपर्यंत त्याला वाटतं तोपर्यंत तो म्हणतो अरे जब तक खा सकते खा लो, बस मजा करो, कल किसने देखा है, असं म्हणून जेव्हा तो व्यवहार हा तसा करत नाही. आणि मग असो आपण पुष्कळ त्याच्यावरती आपण पुढे जाऊ. तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानूनी वायाणे, ते पुढे व्यर्थ मानून ते वाया जाणारं म्हणजे आभासात्मक आहे. आजचा दिवस गेला की तो आभासात, तो पुन्हा परत येणार नाही आहे. आणि म्हणून जाणणे मग आपण पे जो जाणे नैष्कर्म्यो ऐसा. मग तो जो नैष्कर्म्य आहे तो कसा आहे तर तो आपलं यथार्थ स्वरूप जाणतो. आपण पे जाणे त्याला नैष्कर्म्य समजावं, तो नैष्कर्म्य करणारा. आणि उदयो असताचेनी प्रमाणे पुन्हा सांगितलं की कसा भुलभुलैया आहे ह्या जगामध्ये, की सूर्य उगवतो सूर्य मावळतो हे आम्हाला प्रमाण आहे किंवा आम्हाला हे दिसतं आहे किंवा त्याच्यासारखं दोन्ही अर्थ घेता येतात प्रमाणाचे. जैसे न चलता चलता सूर्याचे चालणे, वास्तविक पाहता सूर्य जिथे आहे तिथे आहे, परंतु आम्हाला आता उगवला, आम्हाला आता मावळला असं आम्हाला जे वाटतं वास्तविक त्या स्थिर सूर्यालाच आम्ही उगवला मावळला अशी नावं देतो. हे जसं सूर्याचं चालणं आहे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता, तसं निष्कामता कर्मामधली किंवा कर्म करून ते अकर्म असणं हे कर्म करतानाच होतं. आणि म्हणून संबंध म्हणजे गीतेचा मी माझ्यापुरता एका वाक्यामध्ये अर्थ आपल्यापुरता लावून ठेवलेला आहे की आपल्याला प्रपंचामध्ये राहून जर गीता थोडी जरी का होईना जर आचरणात आणायची असेल तर आपण एकच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपल्याला मैदानात सायकल चालवायची नाही आहे. आपली सायकल भर कर्वे रोडवर, भर टिळक रोडवरती गर्दीच्या रस्त्यावरून चालवायची आहे. त्यामुळे आपल्याला तिथे तोल साधत आपल्याला सायकल चालवली पाहिजे. संन्यासी आहे, सगळ्या जगाकडे पाठ फिरवून तो वनामध्ये जाऊन बसलेला आहे, तो गुहेमध्ये जाऊन बसलेला आहे, त्याला कोणतंच कर्तव्य कर्म त्याच्याकरता आड येत नाही.
त्याच्याकरता कोणताच नातेसंबंध आड येत नाही, त्याच्याकरता जगातला कोणताच व्यवहार व्यापार त्याला अडकवत नाही. तो त्याचा एकटा आहे, त्याला तिथे त्रास द्यायला, त्याला अडचणीत आणायला, त्याला अडथळा करायला कोणी नाही आहे. अशी मैदानात सायकल किती भराभर गरगर गरगर फिरवता येईल, पण त्या टिळक रोडवरती क्षणाक्षणाला ती सायकल, आता आपण स्कूटर म्हणू, मोटरसायकल म्हणू, कशी चालवायची ते त्यांनी सांगितलं आहे. की सगळी कर्म करत राहून कर्मामध्ये नैष्कर्म्यता आली पाहिजे. कर्म करत राहून कर्मात अलिप्त झालं पाहिजे. आम्ही कर्म तर करत राहतो, म्हणून त्यांनी सांगितलं की जसा सूर्य एका जागेवर आहे आणि तरी तो उदयाला आला अस्तांचलाला गेला असं आम्हाला दिसतं आहे, तसं आम्ही जिथे आहोत तिथे आहोत, पण सगळे व्यापार व्यवहार करतो आहोत. हे व्यापार व्यवहार त्याच कुशलतेने केले गेले पाहिजेत, पण आमच्यामध्ये मात्र आम्ही हल्ले न पाहिजे. हाच तर अभ्यास आहे. आपल्या स्वतःला कुठेही इकडचं इकडे हलू न देणे हाच तर अभ्यास आहे. म्हणून तर संत म्हणतात, आपण पुन्हा पुन्हा म्हणतो की निंदकाचे घर असावे शेजारी. असू दे, त्यांनी 4 शिव्या दिल्या आपल्याला, आपलं मन शांत राहतं का नाही? शांत आहे असा बहाणा करून 5-50 वृत्तींनंतर एक वृत्ती येते की नाही, काय समजतो स्वतःला, त्याला माहिती आहे का माझा अधिकार काय आहे? ते येईलच याच्या मनामध्ये, कारण हा स्वतःला काहीतरी समजून आहेच. आणि त्यामुळे ते म्हणाले की इथे तो मनुष्यासारखा तरी आवडे, तो मनुष्यासारखाच दिसतो, 4 माणसासारखाच दिसतो, काही त्याचा व्यापार व्यवहार वेगळा दिसत नाही. परी मनुष्यत्व तया न घडे, जैसे जळी जळामाजी न बुडे भानुबिंब. लगेच दृष्टांत दिला. सूर्यबिंब आहे, आकाशामध्ये आहे, खाली पाण्याचं डबकं आहे, त्या डबक्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं आहे आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब ज्या डबक्यामध्ये पडलं आहे त्या डबक्यामध्ये सूर्य दिसतो आहे. अहो म्हणाले, त्या जळी जळा माझी न बुडे सूर्यबिंब. त्या जलामध्ये काही सूर्यबिंब बुडलं नाही आहे, ते जिथे आहे तिथे आकाशामध्ये आहे. त्यामुळे हा 4 माणसांसारखा कुटुंबवत्सल आहे, 4 माणसांसारख्या अडचणीतून जातो आहे, 4 माणसांपेक्षा सुद्धा कदाचित त्याच्यावर जबाबदाऱ्या जास्त आहेत, पण तो 4 माणसांची जी वृत्ती आहे त्या वृत्तीत तो नाही आहे, त्या वृत्तीपासून तो अलग आहे. 4 माणसांसारखा असणारा स्वभाव त्याचा नाही. म्हणून मनुष्यामध्ये इतरांचं जे मनुष्यत्व आहे ते त्याच्याकडे नाही. साक्षात ब्रह्मत्व आहे त्याच्यामध्ये. तो साक्षात ईश्वरी संकेतांनी जे अपेक्षित आहे तेच त्याच्या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून ते म्हणतात, तेणे न पाहता विश्व देखिले. तो कुठेही गेलेला नाही आहे, तरी सुद्धा त्याला कुठे जावं लागलेलं नाही आहे, परंतु बसल्या जागेवरून त्यांनी विश्वाचं दर्शन घेतलेलं आहे. न करिता सर्व केले, जे त्यांनी केलेलं नाही ते सुद्धा तो करतो आहे. म्हणजे असं की काही न करताच केल्याचं जे फल आहे ते त्याला प्राप्त आहे. न भोगिता भोगिले भोग्य जात. कशाचाही उपभोग न घेता उपभोगण्याचं समाधान, तृप्ती, शांती ही त्याच्या ठिकाणी आहे. काही न करता सुद्धा ते केल्यानंतरची कृतार्थता त्याच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते सांगतात की इथे तेणे न पाहता विश्व देखिले. आम्हाला असं वाटतं नाही, आता आमची वर्ल्ड टूर कधी झाली, इतके झाले देश, तितके राहिले, मग ह्या देशांना कसं जावं, त्या देशांना कसं जावं. मनुष्याला हे सगळं बघावंसं का वाटतं? कारण भगवंतानी जी सृष्टी निर्माण केली आहे ती कशी आहे ती आपण आपल्या डोळ्यांनी पाहावी, म्हणून तो पाहण्याकरता जातो. कारण त्याचे डोळे तिथपर्यंत पोचत नाहीत. भगवंतानी सृष्टी कशी निर्माण केली आहे त्या सृष्टीचं कौतुक जेव्हा ह्या सत्पुरुषाला वाटेल, ज्याच्या ठिकाणी नैष्कर्म्य सिद्धी झाली आहे, तो काय म्हणतो, इथे बसल्या जागेवर भगवंताच्या ब्रह्मांडाचा जो अनुभव आहे तो इथंच बसून मी घेतो, मला त्याच्याकरता धावायला नको. आणि म्हणून ठाईचं बैसोनी करा एक चित्त, तुकाराम महाराजांनी सांगितलं की आवडी अनंत आळवावा. एका स्थानावर बसावं, भगवंताचं स्मरण करत राहावं. तो भेटेल ना. तो कसा भेटेल, तो कुठे भेटेल, कोणत्या पद्धतीने भेटेल, कसं तो आपल्याला त्याचा आनंद देईल.
म्हणाले, तेणे न पाहता विश्व देखिले, न करिता सर्व केले, न भोगिता भोगिले, भोग्य जात. काहीही भोगण्याकरता अमुक एक वस्तू कशी आहे, अमुक एक वस्तू कशी लागते, ती कशी दिसते, हे बघायला तो जात नाही. परंतु ते सगळं प्राप्त झाल्याचं जे समाधान आहे, जी तृप्ती आहे, ती त्याला त्याच्या अंतरंगातच प्राप्त होते. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. हे असो विश्व जाहला, अंगेची तो. हे सगळं कोण लिहू शकतं? माऊलीच लिहू शकतं. कारण ती त्यांची स्थिती आहे. ते ज्या भावाला प्राप्त आहेत, तो त्यांचा भाव लिहितो आहे. ते म्हणाले, कुठं जावं लागत नाही या जगामध्ये. एकेची ठाई बैसला, परी सर्वत्र तोची गेला. कारण आता या देहामध्ये आहे, तो जीवात्मा म्हणून तो नाही राहिला. आता सबंध विश्वाला व्यापून राहिलेलं जे अंतरात्म, असं माझ्या हृदयात राहणारं जे स्वरूप आहे, तो अंतरात्मा, तो ईश्वर, जो सबंध विश्वात भरून आहे, हा तोच झाला. त्याला इतकं व्यापकपण आलं की त्याला ती व्यापकता अनुभवायला कुठे लांब जावं लागलं नाही. म्हणून म्हणाले की असो हे असो विश्वची झाला, अंगेची तो. एवढा एक घेऊ श्लोकाने थांबू, आज थोडं उशिरा सुरू झालं. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुः पंडितम बुधाः. म्हणाले, ज्याच्या ठिकाणी सर्व कर्म, भोगिच्छा आणि संकल्प, आता अगदी ज्याला आपण पिनपॉइंट करणं म्हणतो ना, तसं भगवंतानी सगळं नेमकंच मांडलंय. त्यात आता कर्माचं नेमकेपण आणलंय. आणि त्या म्हणतात की ज्याच्या ठिकाणी सगळी कर्म, त्याच्याविषयीच्या भोगेच्छा आणि त्याच्याकरताचे संकल्प या त्याच्या ठिकाणाहून दूर गेलेले असतात. यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः. कामना संपल्या, संकल्प संपले, आणि त्याचबरोबर ते कर्म सुरू करतानाचे संकल्प का होते? फलेच्छे करता. अध्यारोत आहे, म्हणजे ब्रॅकेटमध्ये आहे, ते कंसात घातलेलं आहे. आणि म्हणून म्हणाले की त्याची भोगेच्छा पण नाही. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं. मग काय होतं? या ज्ञानाच्या अग्नीमध्ये त्यांनी केलेलं जे कर्म आहे ते दग्ध होऊन जातं, ते नष्ट होऊन जातं. आणि तम आहुः पंडितम बुधाः. त्याला बुधाः पंडितम आहुः. त्याला ज्ञानी लोक, ज्ञाते, पंडित असं म्हणतात की हा पंडित आहे. म्हणजे ह्यांनी खरं ज्ञान घेतलेलं आहे, यांनी खरं जाणलेलं आहे. काय जाणलेलं आहे? तर त्याच्या ज्ञानामध्ये ह्या सर्व गोष्टी संपल्या आहेत. संकल्प संपलेत. मी आपल्या पुढे एकदा उदाहरण दिलं होतं की जेव्हा राधाकृष्णन पांडुरंग शास्त्री आठवले यांचं तत्वज्ञान विद्यापीठ पाहायला आले, ते म्हणाले, केवढा मोठा पसारा घातलाय तुम्ही, आणि हा सगळा चालवायचा, आणि तुम्ही म्हणता कोणाला पैसे मागायचे नाहीत, कोणाच्याकडे हात पसरायचे नाहीत, लोकांनी फक्त आपले हात द्यावेत, आम्हाला पैशाची आवश्यकता नाही. हे कसं काय चालायचं आणि हे कसं चालेल? ते म्हणाले, चालेल तेव्हा चालेल, आणि चालेल तितके दिवस चालेल. म्हणाले, ज्या दिवशी चालणार नाही असं वाटेल त्या दिवशी कुलूप लावून निघून जाईल. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, म्हणूनच तुमचं विद्यापीठ उभं राहील. एवढं मोठं विद्यापीठ उभं राहिलं ते जे तुम्ही सोडूनच दिली आहे अपेक्षा की हे चालावं म्हणून, हे मोठं व्हावं म्हणून. सुरुवात कशी झाली? काही नाही, दर रविवारी पांडुरंग शास्त्री आठवले त्यांच्या पत्नींच्या बरोबर कुठेही ठरवलेलं नसेल आज कोणत्या भागात जायचं आणि कोणत्या खेड्यात जायचं, डबा घ्यायचा, आपल्या घरून जायचं, त्या खेड्यामध्ये जाऊन 4 लोकांशी भेटायचं, बोलायचं, त्यांच्याबरोबर जेवायचं, त्यांना सांगायचं तुमचे मंदिरं कुठे आहे, काय आहे, काय नाही, तुम्ही काय अभ्यास करता, काय वाचता, तुम्हाला काय माहिती आहे, ही सगळी चर्चा करायची, आपल्या घरी परत यायचं. किती गावं जोडली फक्त दर रविवारी. असं करत करत त्यांच्या मनात आलं आणि अनेक लोकांशी ते जोडले गेले. गुजरातेतली माणसं त्यांच्या मागे उभी राहिली. मुंबईमध्ये एवढी मोठी जागा त्यांना मिळाली. ठाण्यासारख्या ठिकाणी तत्वज्ञान विद्यापीठ उभं राहिलं. ते म्हणाले, अहो हे काय माझ्या संकल्पावर उभं राहिलं का? हे ईश्वरी कार्य आहे, हे ईश्वराचं कार्य आहे. त्याला पाहिजे तर तो चालू ठेवील,
त्याला नको वाटलं तर मी कुलूप लावून निघून जाईन, मला काही वाटणार नाही. ही जी भूमिका आहे, त्यांनी सांगितलं कामसंकल्प विवर्जिता, कुठल्याही प्रकारची कामना नाही, फलाची इच्छा नाही, आणि सगळं काही विवर्जित केलेलं आहे. संकल्प जरूर आहे, इथे संकल्प जरूर आहे की लोकांच्यापर्यंत चांगलं पोचलं पाहिजे. या संकल्पाने फिरत राहिले. यया पुरुषाचा ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फळापेक्षा काही संचरेना, फळाची पण अपेक्षा नाही, कर्माच्या विषयी कोणता खेद नाही. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेची जयाचे मन विटाळेना. आणि त्याला असंही वाटत नाही की हे कर्म मी करीन, हे मी मोठ्या प्रेमाने घेतलेलं आहे आणि अतिशय त्याच प्रेमाने त्याच आदराने मी हे कर्म संपवीन किंवा सिद्धीला नेईन. येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना, हा संकल्पसुद्धा ज्याच्या मनात येत नाही. कर्म व्हायचं असेल तर होईल, सिद्धीला जायचं असेल तर जाईल, नसेल जायचं नाही जाणार, ठीक आहे. म्हणाले ज्ञानाग्नीचेनी मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे, हे ज्ञान ज्याच्या ठिकाणी आहे त्या ज्ञानामध्येच कर्म जळतं. काय गीता आहे बघा, वेड झालंय जग त्या गीतेकरता उगीच नाही. हजारो नाही हजारोंनी त्याच्यावरती जे क्रिटिसिझम आहे त्याच्यावरती कॉमेंट्रीज आहेत. कसं आहे बघा, काय सांगितलं त्यांनी, सगळा पसारा कुठून सुरू झाला, हे जगच ज्या कर्मातून निर्माण झालं त्या कर्माला हा एवढा 6 फूट 5 फूट असणारा मनुष्य, सगळ्या मर्यादेनी युक्त असणारा मनुष्य, भगवंतानी त्याला फक्त ब्रेन दिलाय, त्याला फक्त बुद्धी दिली आहे. त्याच्या जोरावर या संबंध विश्वाचा पसारा डोलारा ज्या कर्मावर उभा आहे त्या कर्माला जाळून टाकतोय. म्हणून शंकराचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटीभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे. या ठिकाणी भाष्यकारा ते वाटा पुसतू खाली त्यांनी म्हटलंय तसं पुढे येईल आपल्याला. पण ते म्हणतात जीव ब्रह्मच आहे, त्याच्यापेक्षा आहे कुठे वेगळा. या जीवाने नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त करून घेतल्याबरोबर तो ब्रह्मभाव प्राप्त करून घेतला. केवढा झाला, आणि त्याचं ते मोठेपण मला नेहमी वाटतं. आमच्या घरच्या पूजेमध्ये आम्ही ब्राह्मणाची पूजा करतो, आम्ही त्या देवाच्या मूर्तीची पूजा करतो, आणि आम्ही केवढा संकल्प करतो, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आपनुयात्. अरे कोण तू, तुला तुझ्या घरामध्ये जागा पुरत नाही तर आणखीन एक बेडरूम असलेला ब्लॉक सुद्धा घेता येत नाही. 1 BHK मध्ये राहतो तर 2 BHK मध्ये जायचं पण सामर्थ्य नाही. हा सगळ्या जगाचं सुख मागतोय. ज्ञान आहे ते म्हणतात यकश्चित मानव आहे, या संबंध ब्रह्मांडाला तो ज्यांनी व्यापलं आहे, ज्याच्यामुळे ते उभं आहे, त्या सगळ्याचा छेद करून पुन्हा हा उभा आहे. हा पुन्हा त्या देहामध्ये तसाच उभा आहे. म्हणून ज्ञानाग्नीचे मुखे जेणे जाळीली कर्मे अशेखे, निशेष कर्म जाळून टाकली, तो ब्रह्मची मनुष्य देखे ओळख तू. मनुष्य वेशे, मनुष्याच्या वेशामध्ये साक्षात ब्रह्म उभा आहे. अर्जुना तू लक्षात घे, ते काही सामान्य प्रकरण नाही. आपण इथे थांबू.